नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचे 7वी स्कॉलरशिप आणि NMS चा जो प्लॅटफॉर्म आहे हरीश लातूरकर अकॅडमी या प्लॅटफॉर्म मध्ये या झूम मीटिंग मध्ये मी सहर्ष स्वागत करीत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण क्षेत्रफळ या घटकाचा भाग चौथा बघत आहोत. कितवा बघत आहोत? चौथा भाग बघत आहोत. ओके. विद्यार्थी मित्रांनो, आजचा पहिला प्रश्न मी मराठी सांगतो, नंतर हाच प्रश्न इंग्लिश मीडियमच्या मुलांसाठी इंग्लिश मध्ये सांगतो. 40 मीटर लांबी. पहिला प्रश्न. 40 मीटर लांबी. 40 मीटर लांबी. 40 मीटर लांबी व 30 मीटर रुंद. व 30 मीटर रुंद. 40 मीटर लांबी व 30 मीटर रुंद अशा आयताकृती बागेच्या बाहेरील बाजूला. अशा आयताकृती बागेच्या बाहेरील बाजूला. बाहेरील बाजूला अशा आयताकृती बागेच्या बाहेरील बाजूला लागून 2.5 मीटर रुंदीचा पायरस्ता तयार केला. बाजूला लागून 2.5 मीटर 2.5 मीटर 2.5 मीटर रुंदीचा पायरस्ता तयार केला. रुंदीचा पायरस्ता तयार केला. 2.5 मीटर रुंदीचा पायरस्ता तयार केला. ओके. हा बघा, तर त्या पायरस्त्याचे क्षेत्रफळ कितीचं होईल? तर त्या पायरस्त्याचे क्षेत्रफळ कितीचं होईल? हाच प्रश्न मी इंग्लिश मध्ये सांगतो, तोपर्यंत बादशाह मुलांनी प्रश्न सोडवावा. हाच प्रश्न आपण इंग्लिश मध्ये घेऊया. इफ 2.5 मीटर, प्रश्न घेऊन घ्या. इफ 2.5 मीटर वाईड, इंग्लिश मीडियमचे विद्यार्थी प्रश्न घेऊन घ्या. इफ 2.5 मीटर वाईड walkway is built along. If 2.5 meter wide walkway. If 2.5 meter wide walkway is built along the outside of a rectangular garden. If 2.5 meter wide walkway is built along the outside of a rectangular garden. 40 meter long and 30 meter wide. 40 meter long and 30 meter wide. What will be the area of that walkway? Question mark. What will be the area of that walkway? Question mark. What will be the area of that walkway? Question mark. क्वेश्चन परत रिपीट करतो इंग्लिश मीडियमच्या मुलांसाठी. इफ अ 2.5 मीटर वाईड वॉकवे इज बिल्ड अलॉंग द आउटसाइड ऑफ अ रेक्टेंगुलर गार्डन. 40 meter long and 30 meter wide. 40 meter long and 30 meter wide. What will be the area of that walkway? ओके. 30 सेकंदापेक्षा जास्त वेळ झालेला आहे. आपण एका विद्यार्थ्याला प्रश्न उत्तर विचारूया. विघ्नेश मोहिते, सांग उत्तर सांग डायरेक्टली. पर्याय देऊ तुम्हाला? उत्तर सांग डायरेक्टली. हा, सर पर्याय द्या ना, मग सांगतो. नाही, तुझं उत्तर सांग ना, काय आले ते. 300 आलं. 3000 आलं. किती? 3000.
ओके ओके ठीक आहे. बरं ठीक आहे. समीक्षाचा उत्तर सांग. सर 60 येत आहे. ओके ठीक आहे. मी सोडून दाखवतो आणि कन्सेप्ट क्लिअर करूया. बघा प्रश्न अशा प्रकारचा प्रश्न स्कॉलरशिप परीक्षा हमखास विचारली जर टिपिकल स्कॉलरशिप क्वेश्चन्स आहे ते एकदम टिपिकली. ओके काय सांगितलंय? एक गार्डन आहे. हे गार्डन आहे बघा, अशी एक गार्डन आहे. गार्डनची लांबी आणि रुंदी तुम्हाला दिलेली आहे. किती आहे लांबी? लांबी आहे 40 मीटर. ही आहे लांबी 40 मीटर, रुंदी आहे 30 मीटर. ओके. या गार्डनच्या भोवताली अशा पद्धतीने काय केलेलं आहे? रस्ता बांधलेला आहे. त्याची रुंदी किती आहे? 2.5 मीटर आहे. असा रस्ता आहे. गार्डनच्या चारी बाजूला असा रस्ता बांधलेला आहे. ज्याची रुंदी किती आहे? 2.5 मीटर. हा 2.5. रुंदी किती आहे? 2.5. सर्व बाजून 2.5 केलेलं आहे. ओके 2.5. तर रस्त्याचे क्षेत्रफळ विचारले तुम्हाला. काय विचारले? रस्त्याचे क्षेत्रफळ. रस्त्याला मी काय करतोय? शेड करतोय. रस्ता जो आहे तिथं आपल्या क्षेत्रफळ शेडिंग करतोय. हे शेडिंग आहे. ही शेडिंग आपल्याला काय करायचंय? सोडवायचंय. ओके. हा जो रस्ता आहे पांढऱ्या पांढऱ्या रस्त्याने लावलेला या रस्त्याचं तुम्हाला क्षेत्रफळ काढायचं. तर हे क्षेत्रफळ कसं काढायचं? पहिल्यांदा पहिल्यांदा हा जो वॉकवे आहे, हा जो पायवाट आहे, पायरस्ता आहे, हा पायरस्ता ज्यावेळेस पहिल्यांदा जो गार्डन आहे ते गार्डनचं क्षेत्रफळ काढा. त्यानंतर पायरस्ता मिळून होणारे जे मोठं रेक्टँग्युलर आहे त्याचं क्षेत्रफळ काढा. पायरस्ता मिळून होणाऱ्या मोठ्या रेक्टँग्युलर मध्ये छोटं जे रेक्टँग्युलर गार्डन आहे त्याचं क्षेत्रफळ वजा करा. म्हणजे तुम्हाला पायरस्त्याचं म्हणजेच वॉकवेचं काय मिळेल? क्षेत्रफळ मिळेल. समजतंय? ओके आपण स्टेप बाय स्टेप सोडवूया आता. लक्ष द्या शिकवण्याकडे सगळ्यांनी लक्ष द्या आता. ओके काय करावं लागेल पहिल्यांदा? पहिल्यांदा आपण करूया. आपण याला नावं देऊया. याला नावं देऊया म्हणजे आपल्याला समजून जाईल थोडं. ओके हा जो मधला आहे याला नाव देतो. हा पी, हा क्यू, हा आर, हा एस. मधला जो आहे तो पी क्यू आर एस. हा जे गार्डन आहे ते पी क्यू आर एस आणि हे आहे ते एबीसी. ए बी सी पी डी. ते दोन आहेत तयार होतात. इथं दोन रेक्टँगल तयार होतात. पहिल्यांदा मी काढतोय एरिया. एरिया ऑफ एरिया ऑफ रेक्टँगल पी क्यू आर एस. आयत पी क्यू आर एस क्षेत्रफळ सूत्र काय आहे? लांबी गुणिले रुंदी. लांबी गुणिले रुंदी. आयत पी क्यू आर एस क्षेत्रफळ सूत्र काय आहे? लांबी गुणिले रुंदी. ओके लांबी काय आहे तुमची? लांबी आहे 40, रुंदी आहे 30. सूत्र क्षेत्रफळ काय आलं? 4 त्रिक 12, 1200 चौरस मीटर. तर त्याला मीटर स्क्वेअर असं येऊ शकता तुम्ही. मीटर स्क्वेअर कोणतेही एक लिहा. ओके 1200 मीटर स्क्वेअर आलं. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, आता हा जो आउटसाईड आहे आउटसाईडचा म्हणजे लांबी रुंदी बनवावी लागली ना आउटसाईडची पहिल्यांदा. इकडे बघा तर सगळ्यांचं लक्ष इकडे असू द्या. आता बघा ही जी रुंदी आहे ही 30 आहे. ह्या 30 बाजूनं लक्ष इकडे द्या बरं का. ह्या बाजूनं ही जी बाजू आहे इथं 2.5 मीटर वाढले. 2.5 मीटर इथे वाढले. 2.5 मीटर वाढले. त्यामुळे त्यामुळे कोणता ट्रायंगल सॉरी रेक्टँगल एबीसीडी एबीसीडी एबीसीडीची लेंथ किती होणार आहे? रेक्टँगल एबीसीडीची लेंथ किती होणार आहे? म्हणजे ही जी बेसिक लेंथ आहे ही किती होती? ही 30 होती. प्लस प्लस इथली इथली 2.5 वाढली. इथली 2.5 वाढली. प्लस बघा इथली इथली 2.5 वाढली. म्हणजे न्यू लेंथ किती होणार आहे? रेक्टँगल एबीसीडीची लेंथ किती होणार आहे? टोटल लेंथ होणार आहे 35 होणार आहे. किती होणार आहे? 35 होणार आहे. येत्या लक्षामध्ये टोटल लेंथ किती होणार आहे? 35 होणार आहे. त्याच पद्धतीने ब्रीड म्हणजे रुंदी सॉरी सॉरी ब्रीथ झाली. सॉरी मी चुकीचं लेंथ लिहिलं इथे. इथं ब्रीथ म्हणूया. ही ब्रीथ आहे. ब्रीथ किती झाली? ब्रीथ झाली 35. ओके लांबी किती होणार? लेंथ किती होणार आहे बघा. ही पीक्यूआरची लेंथ 40 आहे. ही 40 आहे. इकडं 2.5 वाढले. इकडं 2.5 वाढले. म्हणजे ही काय आहे? तर ही डीसी ही जी रेक्टँग्युलर आहे एबीसीडी त्याची लेंथ काय असणार आहे मग? 40 मीटर आतल्या रेक्टँग्युलरची लांबी आहे. प्लस 2.5 एकदा वाढले ह्या बाजूनं. 2.5 वाढले ह्या बाजूनं. प्लस 2.5 वाढले या बाजूनं. ओके तर 40 प्लस 5 काय आलं? 45. काय आलं? 45. इथपर्यंत काय आलं? ओके इथपर्यंत तुमच्या लक्षात आलं असेल. आता बघा विद्यार्थी मित्रांनो. ओके आता बघा. आता चौकोन एबीसीडी रेक्टँगुलर एबीसीडीचं क्षेत्रफळ ते क्षेत्रफळ शॉर्टकट म्हणजे एरिया ऑफ रेक्टँगल एबीसीडी काय आहे? लेंथ टू ब्रिक. लेंथ किती आहे तुमची? 45. ब्रिक किती आहे? 35. 45 to 35 याचं मल्टिप्लिकेशन करा बेटा. याचा गुणाकार करा.
45 गुणिले 35 45 टू 35 केल्यानंतर काय गुणाकार येतो? गुणाकार येतो 1575 मीटर स्क्वेअर. काय गुणाकार येतो? 1575 मीटर स्क्वेअर काय येत असतो? गुणाकार येत असतो. इथपर्यंत कळतंय? उत्तराची विद्यार्थी लोअर हँड करा बरं का. उत्तराची विद्यार्थी लोअर हँड करून ठेवा. तो उत्तर मी विचारणार नाही. ओके. हा, तर आता बघा, आता काय करायचं तुम्हाला? पायवाटेचं, पाय रस्ता जो आहे त्याचं क्षेत्रफळ, पाय रस्त्याचं क्षेत्रफळ, पाय रस्त्याचे क्षेत्रफळ, क्षेत्रफळ किंवा त्याला वॉकवे, एरिया ऑफ वॉकवे, एरिया ऑफ वॉकवे काय करावं बघा. तर मोठा रेक्टेगल कोणता आहे? मोठा रेक्टेगल एबीसीडी. त्या मोठ्या रेक्टेगल एबीसीडी म्हणून काय करावं लागेल? आतला रेक्टेगल पी क्यू आर एस काय करावं लागेल? सानवी पेरके मायनस करावं लागेल, वजा करावं लागेल. ओके. सानवी काय गाणं म्हणत बसलीस काय? हा हा, तर काय रेक्टेगल एबीसीडी मायनस एरिया ऑफ रेक्टेगल, एरिया ऑफ रेक्टेगल पी क्यू आर एस. ओके. एरिया ऑफ रेक्टेगल एबीसीडी किती आहे? ते आहे 1575 मीटर स्क्वेअर मायनस एरिया ऑफ रेक्टेगल पी क्यू आर एस काय आहे? 1200. ओके. ते मायनस केलं तर काय येतं? 375. उत्तर काय येतं? 375 मीटर स्क्वेअर. आपलं फायनल उत्तर काय असणार आहे? हा जो शेड केलेला, व्हाईट शेड केलेला जो रस्ता आहे, हा जो वॉकवे आहे, त्याचे एरिया काय असणार आहे? 375 मीटर स्क्वेअर. ज्यावेळेस जुनी स्कॉलरशिप परीक्षा होती, नवीन 8वी स्कॉलरशिप आली, जुनी 7वी स्कॉलरशिप होती, तेव्हापासूनचा हा आवडीचा प्रश्न आहे परीक्षेमध्ये विचारणाऱ्या परीक्षकांचा. परीक्षेमध्ये विचारणाऱ्या परीक्षकांना असा प्रश्न खूप आवडतो. ओके. समजते इथपर्यंत? याच्यामध्ये कुणाला डाऊट असेल तर रेझेंट करा बेटा. याच्यामध्ये कुणाला डाऊट असेल तर रेझेंट करा बेटा. हा अंकित विचार बेटा. सर ती पायथ्याचे क्षेत्रफळ पाय चौकोन वाटायचे. एबीसीडी हा हा. एक कसा मांडलाय म्हणजे? हे बघ, आता बघ, हे एबीसीडी क्षेत्रफळ, हे एबीसीडी, हा मोठा एबीसीडी दिसला तुला? ओके. हो रिप्लाय दे मला. हा, हो आणि हे पीक्यूआरएस, हे आता पीक्यूआरएस वजा केलं तर काय राहतं रे? हे व्हाईट शेडिंगचं जे आहे ना रस्ता, त्याचं राहतंय. कळतंय का हो अंकित? हो हा, तसं मांडलंय ते. हा, ऋतुराज बेटा विचारा. हा, अनम्यूटची रिक्वेस्ट आली ऋतुराज. सर ते चौरस ABCD इज इक्वल टू B प्लस 630 प्लस 2.5 प्लस 2.5 आहे ना, ते नाही कळालं का? बरं त्याची सांगतो. इकडे बघ, आपल्याला माहिती आहे, इकडे बघ, अनम्यूट राहिलो ऋतुराज. हे बघ, आता एडी, एडीची तुला ही ब्रीथ माहिती आहे का? तुला माहित नाही. पण ही पीएस किती आहे? पीएस आहे 30. बरोबर आहे. इथं 2.5 रस्ता वाढलाय, 2.5 मीटर वाढलाय. इथं 2.5 मीटर वाढलाय, म्हणजे 2 टाइम्स 2.5 मीटर वाढलाय, म्हणजे एडी तयार होणार आहे. ओके. म्हणून इथं 2.5 प्लस 2.5 ऍड केलं, हे 30 प्लस इथं 2.5 प्लस इथं 2.5, मग ही 35, मग ही लेंथ किती झाली? ब्रीथ किती झाली? 35 झाली. कळतंय का? हा, आलं लक्षात? हा, हो ओके. हा, पुढे तुम्हाला डाऊट आहे याच्यामध्ये? असा प्रश्न स्कॉलरशिपला विचारला शकतो बरं. स्कॉलरशिपच्या पेपर सेंटरचा फेवरेट क्वेश्चन आहे हा. आजचे सगळे जे प्रश्न आहेत ते फेवरेट प्रश्न आहेत सगळे. ओके. हा, विघ्नेश बेटा विचार. सर लेफ्ट साइडची स्क्रीन थोडं दिसत नाही, ती वाढवू शकताय का? ओके, मी चेक करतो. लेफ्ट साईडची दिसते की रे? काय एवढं काही तिकडे पलीकडे काय? राईट 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 सर, राईट राईट. राईट. आता माझा राईट का तुझा राईट? इकडली का? माझा राईट. यो यो इकडचा. इकडला? अरे काही नाही, ते चौमीच्या पुढे काहीच नाहीये, ते लास्टच आहे ते. नाही ना काही. काही नाही तिकडे पुढे, काही नाही. हा, चालतंय. समजल्या प्रश्नाचं उत्तर. आता पुढल्या प्रश्नाकडे आपण जाऊया. ओके, चला. एका समभुज चौकोनाच्या प्रत्येक बाजूची लांबी 25 सेंटीमीटर असून एका एका समभुज चौकोनाच्या समभुज चौकोनाच्या एका समभुज चौकोनाच्या प्रत्येक बाजूची लांबी, प्रत्येक बाजूची लांबी बाजूची लांबी
एका संपूर्ण चौकोनाची प्रत्येक बाजूची लांबी 25 सेंटीमीटर असून त्याच्या एका कर्णाची लांबी त्याच्या एका कर्णाची त्याच्या बरं इथं इथं त्याच्या आहे त्याच्या एका कर्णाची लांबी त्याच्या एका कर्णाची लांबी 48 सेंटीमीटर आहे. 48 सेंटीमीटर आहे. त्याच्या एका कर्णाची लांबी 48 सेंटीमीटर आहे. तर त्या चौकोनाचे क्षेत्रफळ किती येईल? तर त्या चौकोनाचे क्षेत्रफळ किती येईल? चौकोनाचे क्षेत्रफळ किती येईल? इतर मुलांनी तोपर्यंत प्रश्न सोडवा. तोपर्यंत मी इंग्लिश मीडियमच्या मुलांना प्रश्न इंग्लिश मध्ये सांगतो. ओके, तोपर्यंत अजून 30 सेकंदाचा वेळ जो असेल 30 सेकंद किंवा 1 मिनिटाचा त्या वेळात मागच्या मराठी मीडियमच्या मुलांनी प्रश्न सोडवा. इंग्लिश मीडियमचे विद्यार्थी प्रश्न इंग्लिश मध्ये लिहून घ्या. ओके, चला प्रश्न लिहून घ्या इंग्लिश मीडियमचे विद्यार्थी. If the length of each side of a rhombus, if the length of each side of a rhombus, if the length of each side of the rhombus, if the length of each side of the rhombus is 25 centimeter, if the length of each side of the rhombus, if the length of each side of the rhombus is 25 centimeter, and the length of one of its diagonals, is 48 centimeter, and the length of one of its diagonals is 48 centimeter. What is the area of that rhombus? What is the area of that rhombus? What is the area of that rhombus? आता बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हा प्रश्न येण्यासाठी तुम्हाला चौकोन हा जो टॉपिक होता त्या चौकोनातल्या समभुज चौकोनाच्या म्हणजे रोम्बसच्या प्रॉपर्टी सुद्धा माहित असणं आवश्यक आहे. समभुज चौकोनाच्या रोम्बसच्या जर प्रॉपर्टी तुम्हाला माहित असतील तरच तुम्हाला याचं उत्तर येऊ शकतं. जर प्रॉपर्टीज माहित नसतील तर तुम्हाला सोडवायचं कसं हा मोठा प्रश्नचिन्ह तुमच्या डोळ्यासमोर उभा राहू शकतो. सोडवायचं कसं? ओके, हा सानवी बर्के उत्तर सांग. सानवी बर्के 336 सेंटीमीटर स्क्वेअर. व्हेरी गुड, करेक्ट आन्सर आहे. 336 इज द करेक्ट आन्सर. ज्याचं उत्तर 336 आली त्यांनी लोअर हँड करा बेटा. ज्याचा आन्सर 336 आली त्यांनी लोअर हँड करा. इज द करेक्ट आन्सर. तर बाकीच्या मुलांनी लक्ष द्या कसं सोडवायचं. हा एक समभुज चौकोन आहे. बघा, एक समभुज चौकोन ड्रॉ करतो पहिल्यांदा. समजा हा समभुज चौकोन आहे, त्याची चारही बाजू समान आहेत. ओके, समभुज चौकोनाचे कर्ण कसे असतात? दोन्ही कर्ण वेगवेगळ्या लांबीचे असतात. समभुज चौकोनाचे जे कर्ण असतात ते समान लांबीचे असतात का? नाही, कर्णाची लांबी कशी असते? वेगवेगळी असते. ओके, समभुज चौकोनाचे कर्ण कसे असतात? वेगवेगळ्या लांबीचे असतात. हा कर्ण लांब आहे आपण समजलं, तर हा कर्ण कसा असतो? छोटा असतो. ओके, आणि समभुज चौकोनाची प्रॉपर्टी काय आहे? समभुज चौकोनामध्ये विद्यार्थी मित्रांनो, समभुज चौकोन म्हणजे रोम्बस. ओके, रोम्बस मध्ये काय होतो? डायगोनल काय करतात? परस्परांना परपेंडिक्युलर बायसेक्ट करतात. परपेंडिक्युलर बायसेक्ट म्हणजे 90 अंशामध्ये छेदतात. कसे छेदतात? तर त्याचे दोन भाग करतात. डायगोनलचे काय करतात? दोन भाग. परपेंडिक्युलर बायसेक्ट म्हणजे त्या डायगोनलचे दोन इक्वल भाग करतात. हे करतात कसं? जेव्हा परपेंडिक्युलर म्हणजे 90 डिग्रीचा अँगल तयार होतो. फॉर एक्झाम्पल विद्यार्थी मित्रांनो, आता हा जो कर्ण आहे, एक कर्ण तुम्हाला दिला म्हणजे एका कर्णाची लांबी म्हणजे एका डायगोनलची लेंथ तुम्हाला दिली. हिची लेंथ 48 असेल म्हणजे ही 48. हा जो लेंथ आहे आपण याला नाव देऊया वाटल्यास. ओके, पी क्यू आर एस. तर क्यूएस हा कर्ण जर 48 असेल आणि हा परपेंडिक्युलर बायसेक्टर असेल तर हा किती असणार आहे? हा 24 असणार आहे. हा 24 असणार आहे. हाफ होणार आहे बेटा. समजतंय का? काय होणार आहे? हाफ होणार आहे. समजतंय बेटा? ओके, हाफ होणार आहे. मग इकडला कर्ण माहित नाही. ओके, इकडला कर्ण काढल्याशिवाय येत नाही. रोम्बसचं सूत्र काय? रोम्बस, व्हॉट इज द एरिया ऑफ रोम्बस? फॉर्म्युला काय आहे त्याचा? कोण सांगेल मला? समभुज चौकोनाचे क्षेत्र फॉर्म्युला किती पाठ आहेत? फॉर्म्युले पाठ नसतील तर आपण काहीच करू शकत नाही का? मी 7वीच्या मुलांनी विचारलं फॉर्म्युला आहेत का तुमच्याकडे? तर तुम्ही आहेत म्हणला 7वीचे विद्यार्थी. फॉर्म्युले किती मुलांना पाठ आहेत? खरं सांगायचं. खरं फॉर्म्युले पाठ आहेत.
फॉर्म्युलेच पाठ नसतील तर मग कसं येईल बेटा तुम्हाला? म्हणजे फक्त फक्त 17-18 मुलांना फॉर्म्युले पाठ आहेत. म्हणजे बाकी जवळपास 178 179 विद्यार्थ्यांपैकी 17-18 मुलांना फॉर्म्युले पाठ आहेत. म्हणलं बाकीच्या मुलांचं कसं व्हायचं आणखीन? हां, फॉर्म्युले पाठ नाहीत म्हणल्यावर. काय रोम्बसचा फॉर्म्युला काय? रोम्बसचा फॉर्म्युला आहे रोम्बसचा फॉर्म्युला एरिया ऑफ रोम्बस इज इक्वल टू 1 1/2 इंटू प्रोडक्ट ऑफ डायगोनल. ओके. कर्णाच्या लांबीच्या प्रोडक्ट ऑफ लेंथ ऑफ डायगोनल. काय फॉर्म्युला आहे? बघा फॉर्म्युला लिहितो पहिल्यांदा मी म्हणजे फॉर्म्युला लिहिल्यानंतर तुझ्या लक्षात येईल पहिल्यांदा. काय फॉर्म्युला रे? एरिया ऑफ रोम्बस एरिया ऑफ रोम्बस एरिया ऑफ रोम्बस (1/2) प्रोडक्ट ऑफ लेंथ ऑफ डायगोनल ऑफ इट्स डायगोनल. मराठीत त्याला काय म्हणावं लागेल? तर 102 कर्णांच्या लांबीचा गुणाकार. 102 कर्णांच्या लांबीचा गुणाकार. मग आपल्याला एक कर्ण माहित आहे. या समभुज चौकोनाचा या रोम्बसचा एक डायगोनल माहित आहे, एक कर्ण माहित आहे. त्याची लांबी 48 आहे. दुसरा डायगोनल आपल्याला माहित करून घ्यायचा आहे. आता बघा हा 24 आहे, हा 24 आहे, हा राईट अँगल आहे. हा समभुज चौकोनाची लांबी किती आहे? 25. ही 25 आहे. हा तर हे किती माहित नाही. हे एक्स आहे आपल्याला हे माहित नाही. ओके. आपल्या पॉईंटला नाव देऊया आपण ह्याला नाव देऊया ओ नाव देऊया. ओके. ही एक्स आहे माहित नाही कसं काढणार मग? इन ट्रायंगल मी आता ही तोडी पण सोडत होतं 24-25 पायथागोरसचा त्रिकोण. जे विद्यार्थी पायथागोरसचा थेरम पायथागोरसचा सिद्धांत टॉपिकला होते ते तोंडी पण सांगू शकतील. 24-25 काय तर त्रिकोण 24-25 कोण सांगते? सिद्धी सांगते का? सिद्धी अण्णा 24-25 हा आनंदी माने सांगते का? पायथागोरसचं 24-25 काय त्रिकोण येतं? पायथागोरसचं त्रिकोण काय येऊ शकतं? तनिष्का जाधव सांगू शकते का? जान्हवी चंदुगुडे, धनश्री फरांदे होता तुम्ही पायथागोरस सिद्धांत शिकवताना? धनश्री होता का तुम्ही? हे बघा कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग उंची वर्ग त्याचं सूत्र वापरू शकतो पण आपण फास्ट सोडवायचं आपल्याला. ओके. हा हर्षद शिंदे सांग बरं. हर्षद शिंदे 7वीचा विद्यार्थी आहे सांग बरं. हा अनम्यूट कर हर्षद. अनम्यूट होतंय का आता? हा बोल हर्षद. हर्षद बोल लवकर. सर परत आणि प्रश्न सांगा. हा एक बाजू 24 आहे कर्ण 25 आहे तर दुसरी बाजू काय असणार आहे? 7. 7 असणार. काय असणार आहे? 7 असणार आहे. मग कोणती ट्रिक वापरली पाहिजे? कोण सांगते ट्रिक? कोण सांगते आपण कोणती ट्रिक वापरली? कोण सांगते ट्रिक? कोण सांगते? श्रुतिका सांगते. श्रुतिका खाली. हा सर 7चा वर्ग 49 आहे मग 24 आणि 25 यांची बेरीज 49 आहे. यस यस यस. आणि मी बेसिकली करून दाखवतो पण ट्रिक सांगतो. बघा आता जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांचं उशिरा ऍडमिशन झालंय जे पायथागोरसच्या सिद्धांताला नव्हते. लोअर हँड करा बेटा. सगळ्याची लोअर हँड करा आता प्रश्न माझा संपलाय. ओके. त्यासाठी इन ट्रायंगल त्रिकोण कोणता त्रिकोण आहे? SOR मध्ये. ओके. पायथागोरसच्या सिद्धांतानुसार कर्ण वर्ग म्हणजे हायपोटेनसचा स्क्वेअर इज इक्वल टू बाजू एक म्हणजे साईड 1 चा स्क्वेअर प्लस बाजू नंबर 2 साईड 2 चा स्क्वेअर. कर्ण वर्ग किती आहे तुमचं? कर्ण किती आहे? हा कर्ण आहे. हा राईट अँगल आहे. राईट अँगलच्या ऑपोजिट जो असतो म्हणजे राईट अँगलचा जे ऑपोजिट असतो तो कर्ण असतो. तो हायपोटेनस असतो. म्हणजे एका त्रिकोणामध्ये 90 अंशाच्या कोनासमोरची बाजू काय असते? कर्ण असते. मग कर्ण एसआर हा तुमचा कर्ण झाला तो आहे 25 चा वर्ग 25 चा स्क्वेअर इज इक्वल टू बाजू एक आहे तुमची बाजू एक 24 आहे. आता बाजू 24 दिली का आपल्याला जी कर्णाची लांबी 48 दिली आहे. ओके. कर्णाची लांबी काय दिली? 48. परंतु समभुज चौकोनाचे कर्ण परस्पर काय होतात? परस्परांना काटकोनात दुभागतात. परस्परांना परपेंडिक्युलर बायसेक्ट करतात याचा अर्थ त्या पॉईंट ओ मध्ये हा S2 कर्ण होतो डिवाइड होतो. हा इकडे 24 म्हणून ही बाजू काय आली? 24 आली. कळतंय का? ही बाजू 24 कशी आली? लक्ष आहे का सगळं बेटा लक्ष कोणाकडे द्या बेटा. कोण आहे? श्राव्या. आता उशिरा जेवल्या लक्षीच कोणाकडे द्या. ठीक आहे. मग बाजू एक काय आहे? 24 आहे. बाजू 2 माहित नाही. बाजूचा वर्ग आपण लिहितोय साईड स्क्वेअर लिहा तुम्ही म्हटल्यास. 25चा वर्ग 625 24चा वर्ग 576 बरोबर बाजूचा वर्ग
बाजूचा वर्ग 625 वजा 576 बरोबर बाजूचा वर्ग 625 वजा 576 काय राहतं बघा 49 राहतं बाजूचा वर्ग बाजू 2चा वर्ग बाजू 2 आहे दोन्हीचा वर्ग घेतलं काय आलं बाजू 2 काय आली तुमची 7 आली 7 आता ही बाजू 2 म्हणजे एक्स समजलं होतं मी बाजू 2 एक्स म्हणलं होतं ही काय आली ही 7 आली मग मला तर मित्रांनो ही बाजू 7 आली ही बाजू 7 आली तर ही बाजू काय असणार आहे 7 असणार आहे ओके कारण काय आहे हे परस्परांना दुभागतं तर ही 7 असेल ओआर 7 असेल तर ओपी पण काय असतं 7 असतं मग कर्ण हा एक कर्ण कर्ण किंवा डायगोनल 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 पी क्यूएस क्यूएस किती आहे 48 आहे आणि डायगोनल डायगोनल म्हणजे कर्ण डायगोनल पी आर हा किती आले 7 + 7 14 झाला त्याला 14 झाला आता काय विचारलं तुम्हाला आता तुम्हाला एरिया विचारले कशाचा समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ इंग्लिश मीडियमचे विद्यार्थी तुम्ही इंग्लिश मधून फॉर्म्युला घ्या 1/2 म्हणजे कर्णांच्या लांबीचा गुणाकार प्रोडक्ट ऑफ लेंथ ऑफ इट्स डायगोनल लेंथ काय डायगोनलची एकाचा 48 आहे दुसरं काय आहे 14 आहे ओके बघा 2 1 2 2 7 14 2 न 14 भागलं 7 चा भाग गेला 7 × 48 7 × 48 केल्यानंतर काय येतं 7 8 चा 56 ला 6 कॅरी 5 7 4 चा 7 चौक 28 28 + 5 29 296 सेंटीमीटर मध्ये आलं सेंटीमीटर स्क्वेअर हे काय आलं या समभुज चौकोनाचं क्षेत्रफळ आलं बेटा ओके समजतंय सगळ्यांना समजतंय ओके समजतं सगळ्यांना अन्मय शिंदे कुठे गेलेस तू दिसत नाहीस डाऊट्स घेऊया हा आर्यन वन माने विचार बेटा डाऊट्स सर ते भाग कसा घालवलेला कोणता भाग रे हा इथला ते हा हा हे दोन हे बघ, इथं काय आहे 102 गुणिले 48 गुणिले 14 सगळं गुणाकार आहे का नाही सगळ्यात तिन्ही ठिकाणी गुणाकार आहे का आर्यन आर्यन अनमिट होऊ नको मला रिप्लाय दे आर्यन आता मिट होऊ नको हा हो सर हा मग यात 2 न काय केलं मी 14 ला भागलं बेससाठी 14 ला ओके आणि 7 × 48 याचा मल्टिप्लाय केला 296 आलं बेटा ओके दुसरा डाऊट घेऊया पार्थ पार्थ तुझा डाऊट असेल तर विचार असं सोडू शकतो तसं सोडू शकतो सांगत बसू नको डाऊट तुझा काय तू विचार पार्थ विचार बेटा बर आराध्या देवकर हा विचार बेटा सर तिथं डायगोनल QS 48 आणि डायगोनल PR 14 कसं आलं ते कळलं नाही हे काय आपण काढलं नाही की बघ ही बाजू काय आली 7 आली ही ओआर किती आली 7 आली मग हे पीओ किती असणार 7 असणार आहे 7 + 7 14 ते काय म्हणतात हा हो समभुज चौकोनाचे कर्ण परस्परांना काटकोनात दुभागतात म्हणजे ही बाजू जर ओआर जर 7 असेल तर ओपी पण 7च असतं जसं समजा SQ 48 आहे तर SO 24 आहे तर OQ पण काय 24 आहे तर त्या पद्धतीनं ओके ओके व्हिडिओ बंद करून बसणारे मित्रमंडळ हा नावं बघतो व्हिडिओ बंद करून बसलेले त्यांचं लावलंय मी फेज इतक्या वेळ झालो ओके हा किरणोंबाचा काही डाऊट आहे का व्हिडिओ ऑफ करून विचार बेटा डाऊट असेल तर हा ज्ञानदा विचार बेटा ज्ञानदा काय सर तिथं 136 आन्सर येते काय 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 माझा गुन्हा चुकलाय का 48 हा मी चेक करतो हा 7 8 56 6 4 5 7 चौक 28 28 आणि 5 राईट गुणाकार चुकलाय 28 आणि 5 काय होते 28 आणि 5 33 होते बरोबर का हा 336 गुणाकार चुकला होता माझा बेटा छान लक्ष आहे तुमचं याचा अर्थ हा पारमिक तुझा डाऊट विचार बेटा डाऊट आहे आज कुणाचा ओके किरण ओंबासे डाऊट असेल तर व्हिडिओ अनम्यूट करून डाऊट विचार बेटा किरण ओंबासे व्हिडिओ तुझा बंद करून तुझा आवाज मला क्लिअर ऐकू येईल हा बोल बेटा किरण हा बोल किरण काय 60 सरता का हा बरं सरता का सरतो लिहायचे हा लिहून घे हा
सुयश, काय तुझा डाऊट आहे? सुयश धडस, आता डाऊट्स लिहि, विचार बसतो. पुढल्या प्रश्न 2च प्रश्न झाले बेटा आज. किती डाऊट्स होते बघा बरं. हा सुयश धडस विचार लवकर. हा ते गुणाकार कसा केला परत एकदा सांगता का? हाईटला गुणाकार. हा, ते शंभू क्षेत्रफळ. हे बघ, ह्या 2 न 14 भागलं पहिल्यांदा. बेससाठी हा. 14 आलं. काय आलं? बेससाठी 14. बेस. ओके. मग 7 आणि 48 आणि 7चा गुणाकार केला. 48 7 336. कळतं का सुयश? हा, ते वर पडले त्यामुळे म्हणलं. अरे 5 48. हातच्या धरलाय मी, हातच्या धरलाय मी 5. हा 5 ते हातच्या मी गुणाकार करतो. 7 ते 8 56, 56 ला 6, हातच्याले 5, 7 चोक 28, 28 5 33 असं केले ते. कळतंय का? बर. हा. हो. अजून डाऊट आहे कुणाचा? नसेल डाऊट. आपण पुढल्या प्रश्नाकडे बघूया. हा, सोबतच्या समलंब चौकोन पी क्यू मध्ये सोबतच्या, आता तिसरा प्रश्न आहे का? सोबतच्या समलंब चौकोन, समलंब चौकोन सोबतच्या समलंब चौकोन PQRS मध्ये, PQRS मध्ये PQ समांतर आहे, PQ समांतर आहे बाजू SR, PQ समांतर आहे बाजू SR, बाजूंची मापे आकृतीत दाखवली आहेत. तर त्या चौकोनाचे क्षेत्रफळ किती? 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 आकृती काढतो, आकृती काढू द्या मला. आधी उत्तराचे करून जा. आकृती काढू द्या पहिल्यांदा. हे कोण बघायला मोबाईल? ते मोबाईल. हा, आता बघा आकृती काढतोय मला विद्यार्थी मित्रांनो, आकृती काढू देतो मला. ही जी उंची आहे, समलंब चौकोनाची उंची, ही उंची असते, हाईट असते. हा जो ट्रॅपेझियम आहे, समलंब चौकोन म्हणजे काय म्हणतात इंग्लिशमध्ये? ट्रॅपेझियम म्हणतात. समलंब चौकोनाची ही हाईट असते. तर ही हाईट किती दिली बघा? समलंब चौकोनाची उंची, हाईट ऑफ ट्रॅपेझियम आपल्याला दिली नाहीये, ती काढावं लागेल आपल्याला. ही बाजू 5 आहे, ही बाजू 5 आहे. ओके. ही जी बाजू आहे ती 3 आहे इथली. ओके. इथली बाजू 8 आहे. इथं पण हाईट दिलेली मी, इथं पण हाईट दिलेली आहे. ही पण बाजू 3 आहे, 3 आहे. ही इथलं 8 आहे. ओके. आणि इथलं 5 आहे. तर काय, अशी तुम्हाला आकृतीत मापं दिलीत. अशी मापं काय दिलेली आकृतीत दिलेली आहे. ओके. अशी मापं काय दिली तुम्हाला आकृतीत दिलेलं आहे. ओके. आता काय करावं लागेल? तर पहिलं सूत्र आपल्याला माहित पाहिजे. काय सूत्र आहे बाबा? आधी आपण इंग्लिशमध्ये प्रश्न सांगू, इंग्लिश मिडियमच्या मुलांसाठी. प्रश्न इंग्लिशमध्ये आपण सांगू, इंग्लिश मिडियमच्या मुलांसाठी पहिल्यांदा. इंग्लिश मिडियमचे विद्यार्थी प्रश्न इंग्लिशमध्ये लिहून घ्या. इन ऍडजसंट ट्रॅपेझॉइड PQRS, इन ऍडजसंट ट्रॅपेझॉइड PQRS, साइड PQ पॅरलल आहे साइड SR, साइड PQ पॅरलल साइड SR, साइड PQ पॅरलल साइड SR. The measures of side are shown in the figure. The measures of a side shown in the figure. So what is the area of quadrilateral? So what is the area of trapezoid? Trapezium. Okay. आता बघायचं हे सूत्र तुम्हाला माहित पाहिजे. सूत्र काय आहे? समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ, समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ. सूत्र मी लिहितो पहिल्यांदा, म्हणजे आपल्याला उत्तराची दिशा कळेल. 1/2 समांतर बाजूंची बेरीज, समांतर बाजूंची बेरीज, बाजूंची बेरीज, बेरीज गुणिले उंची. हे काय बेटा? सूत्र आहे. हे काय आहे? सूत्र आहे. 1/2 समांतर बाजूंची बेरीज गुणिले काय आहे? उंची. आता बघा इंग्लिश मध्ये विद्यार्थी हे सूत्र तुमच्यासाठी इंग्लिश मध्ये सांगतो.
1/2 1/2 sum of two parallel sides, sum of two parallel side into height. ओके. आता बघा, तर ही पॅरलल साइड कोणती आहे? तर ही सांगतो तुम्हाला, हा सुद्धा हा पी आहे, हा क्यू आहे, हा आर आहे, हा एस आहे. पीक्यू पॅरलल एस आर असं सांगितलं तुम्हाला. काय सांगितलं प्रश्नामध्ये? पीक्यू पॅरलल आहे एस आर असं तुम्हाला दिलेलं आहे. पीक्यू ची लांबी किती आहे? पीक्यू ची 8 आहे. एस आर ची लांबी किती? एस आर ची हे बघा, इथे 3, इथले 8 प्लस इथे 3, 8 प्लस 3 11, 11 प्लस 3 14. एस आर ची लांबी काय आहे तुमची? 14 आली बरं का. काय 14 आली. आता हाईट तुम्हाला माहित नाही बेटा. आता बघा, ही तोंडी सोडवू आपण बरं का. ही तोंडी आहेत, मी काही करणार नाही बघा, तोंडी सोडवणार आहे. ओके. तर इथं हे 90 डिग्री अँगल आहे. तर ह्या त्रिकोणामध्ये हा कर्ण आहे, हा हायपोटेन्युस आहे, ही बाजू आहे. एक बाजू 3 आहे, एक बाजू 5 आहे, ही बाजू काय असते? 4 असते. काय असते? 4 असते. पायथागोरसच्या त्रिकोणानुसार, पायथागोरसच्या सिद्धांतानुसार, पायथागोरसच्या थेरमनुसार एक बाजू 3 आहे, हायपोटेन्युस 5 आहे, तर ही बाजू काय असते? 4 असते, 4 असते. ठीक आहे. मग काय करते बघा, तुझं एक सूत्र ठेवायचंय. समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ, समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ तिथे सूत्र लिहिलंय मी, डायरेक्ट ठेवतो. 1/2 समांतर बाजूंच्या लांबीची बेरीज. पीक्यूची लांबी किती आहे? लांबी 8 आहे. एसआरची लांबी किती आहे? 14 आहे. इंटू हाईट किती आहे तुमची? ही 4 आली बघा. ही 4 हाईट कशी आली? काही वेळा प्रश्न पडला असेल 4 हाईट कशी आली. तर मग हे 3 आहे, हा काटकोन त्रिकोण आहे, हा राईट अँगल ट्रायंगल आहे. या काटकोन त्रिकोणामध्ये एक बाजू 3 आहे, कर्ण 5 आहे, तर दुसरी बाजू काय असते? 4 असते. काय असते? 4 असते. नसेल कळत तर असं काढून बघायचं. कर्णावर किती आहे? कर्णाचा वर्ग हायपोटेनियस स्क्वेअर काढून दाखवतो. हायपोटेनियस स्क्वेअर प्लस साइड वन स्क्वेअर प्लस साइड टू स्क्वेअर. साइड वन स्क्वेअर किती दिले तुम्हाला? 3 दिले. साइड वन स्क्वेअर 3 दिले, प्लस साइड टू स्क्वेअर काढायचे. साइड टू स्क्वेअर काढायचंय तुम्हाला. ओके. 5चा वर्ग 25. ओके. ह्या 9 प्लस साइड टू स्क्वेअर 25 मायनस 9. 25 मायनस 9 काय? तर 60 राहतं. बरोबर. साइड 2 चा स्क्वेअर म्हणजे साइड टू स्क्वेअर काय येतं बेटा? साइड 2 म्हणजे बाजू 2चा काय येतं? साइड 2 चा स्क्वेअरचा वर्गमूळ स्क्वेअर रूट घ्या. 16चा स्क्वेअर रूट काय येतं? 4 येतं. मग ही जी हाईट आली आहे, ती हाईट काय आलेली? 4 आलेली आहे. हाईट घेतली 4. हे सोडवायचंय बेटा. आता बघा इथं बघा, हे कंसामध्ये बेरीज आहे. कंसामध्ये बेरीज असल्यामुळे या दोनदा ह्या कंसाला भाग जाणार नाही. 2 भाग जाणार 4ला. 2 1 चा 2, 2 2 चा 4. बे 2 4. डायरेक्ट त्याला भाग गेला बेटा कंसाच्या बाहेर. ओके. डायरेक्ट काय केलं? त्याला भाग गेलेला आहे. मग काय केलं बघा, 14 आणि 8 किती झालं? 14 प्लस 8 बेरीज करा काय येतं? 22 येतं. 22 इंटू 2 इज इक्वल टू 44 सेंटीमीटर स्क्वेअर तुमचा आन्सर आहे. 44 सेंटीमीटर स्क्वेअर तुमचं काय आन्सर आहे? ज्याचं उत्तर 44 सेंटीमीटर स्क्वेअर आहे, त्यांनी लोअर हँड करा बेटा. ज्याचं उत्तर 44 सेंटीमीटर स्क्वेअर आहे, त्यांनी लोअर हँड करा. म्हणजे कुणाचे डाऊट्स असतील तर मला डाऊट्स घेता येईल. ओके. उत्तरवाले लोअर हँड केले. तनिष्का डाऊट आहे? तनिष्का जाधव. चैतन्य खाली डाऊट आहे. सार्थक लोखंडे डाऊट आहे. कुणाल तरडे डाऊट आहे. चैतन्य खाली विचार. सर उत्तर 36 येते. नाही 44च आहे. 36 पर्यायामध्ये पण नाही आहे. 36 कसं आला? हा सार्थक विचार बेटा. डाऊट असेल तर रिझाईड करा. कुणाला? हा विचार कुणाल? तर तिथं वर समलंबच्या पुढं 1/2 गुणिले 8 अधिक 14 लिहिलं, तिथं 14 कसं आलं? ते 14 कसं आलं? गुड, चांगला प्रश्न आहे. इकडे बघ, इथं हे पीक्यूची लेंथ 8 घेतली मी. ओके. पुढे गेले कुणाल? आणि एस आर ची लेंथ किती आहे बघा? पण ही 3 आहे, हे 8 आहे आणि हे 3 आहे. 8 आणि 3 11, 11 आणि 3 14. म्हणून एस आर ची लेंथ किती आली? 14 आली. 14 आली बेटा. कळलं का? समजलं. कौस्तुभी विचार बेटा. कौस्तुभ दड, सॉरी. कौस्तुभ अनम्यूट हो. कौस्तुभ, तुला अनम्यूटची रिक्वेस्ट आली आहे. कौस्तुभ येते अनम्यूट व्हायला?
ओके. पार्थ कांबळे हा विचार पार्थ. सर तिथे 3 कसं काढलं? इथे प्रश्नातच दिले 3 फिगर दिले, क्वेश्चन सोबत फिगर दिलेला, फिगर मध्ये 3, 8, 3 असं दिले फिगर मध्येच. काय हो म्हणले सर. सोबतच्या आकृती असं सांगितले प्रश्नातच. हो सर. त्यामध्येच दिले ते. कौस्तुभ अनम्यूट होते का कौस्तुभ दडस? नाही. ओके ठीक आहे, पुढे जाऊया पुढला प्रश्न. एका चौरसाची बाजू, शेवटचा प्रश्न आजचा. एका चौरसाची बाजू एका चौरसाची बाजू एका चौरसाची बाजू 20 हेक्टोमीटर असल्यास 20 हेक्टोमीटर असल्यास 20 हेक्टोमीटर असल्यास एका चौरसाची बाजू 20 हेक्टोमीटर असल्यास तिचे क्षेत्रफळ किती हेक्टर असेल? हेक्टोमीटर असल्यास तिचे क्षेत्रफळ किती हेक्टर असेल? किती हेक्टर असेल? ओके, तिचे क्षेत्रफळ किती हेक्टर असेल? ओके, आता बघा तुम्हाला मी हेक्टरचं सांगितलंय. 1 हेक्टोमीटर म्हणजे किती असतं बघा? 20 हेक्टोमीटर. तुम्हाला बघा मी करून दाखवतो. आठवते आपली नंबर चार्ट, हे बघा मीटर दशमान परिणामी आपण हा टॉपिक शिकलो बघा. शिकलो का? डेसिमल क्वांटिटीज. तो आठवतो डेसिमल क्वांटिटीज हा टॉपिक. ओके, तर आपण त्याचा वापर करूया. ते बघा इथं मीटर आहे. मीटर नंतर काय असतं रे? डेका असतं का? मीटर नंतर काय असतं? डेकामीटर. ठीक आहे, नंतर काय असतं रे? हेक्टोमीटर. बरोबर आहे का नाही? हेक्टोमीटर. करेक्ट आहे नाही रे? येस ऑर नो? अरे येस ऑर नो? हेक्टोमीटर. ठीक आहे, मग तुम्हाला काय सांगितले? तर तुम्हाला असं दिलेलं आहे की हेक्टर किती हेक्टर असं विचारले. हेक्टर तुम्हाला विचारले तर आपल्याला 20 हेक्टोमीटरचं आपल्याला काय करावं लागेल? मीटर मध्ये करून घ्यावं लागेल. की 20 हेक्टोमीटर 20 आहे. कुठपर्यंत जायचंय? मीटर पर्यंत जायचंय. 1, 2. ओके, ज्यांना डेसिमल क्वांटिटीज दशमान परिमाणे हा टॉपिक आपल्या क्लासला केला आहे त्यांना लगेच समजेल. जे त्या टॉपिकला नव्हते त्याला कदाचित समजणार नाही हे. ठीक आहे, हेक्टोमीटर, डेकामीटर, मीटर. स्टेशन 20 हेक्टोमीटर सांगितले. 20 हेक्टोमीटर सांगितले. प्रश्न इंग्लिशमध्ये सांगायचा आहे का? एक स्क्वेअर आहे, स्क्वेअरची साईड 20 हेक्टोमीटर. इंग्लिशमध्ये प्रश्न घ्या. स्क्वेअर आहे, स्क्वेअरची साईड 20 हेक्टोमीटर आहे, त्याचा एरिया काढायचा आहे. थोडक्यात सांगतो मी. स्क्वेअर आहे, स्क्वेअरची साईड 20 हेक्टोमीटर आहे, त्याचा एरिया काढायचा आहे. ओके, पण तो एरिया हेक्टर मध्ये विचारला. कसं विचारले? हेक्टर मध्ये एरिया सांगायचा. कसं सांगायचं? हेक्टर मध्ये सांगायचं. ओके, तर 20 तर काय आलं बेटा? तर बाजू काय झाली बघा? बाजू साईड 20 हेक्टोमीटर मीन्स व्हॉट? 20 हेक्टोमीटर. त्याला मीटर मध्ये करायचं असेल तर काय करावं लागेल? मीटर मध्ये करायचं असेल तर त्याला 100 ने म्हणावं लागेल. किती म्हणावं लागेल? 100 ने मल्टिप्लाय करावं लागेल. काय होतं बघा? 2000 मीटर होतं. इथं 2000 झाले बघा. इथं आपलं झालंय का? 2000 मीटर झालेलं आहे. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, आता मग हे केल्यानंतर काय? तर त्या शेताचं क्षेत्रफळ काढूया. ओके, हे जे शेत आहे, चौरसामध्ये बाजू असलेलं जे शेत आहे त्या शेताचं क्षेत्रफळ. ओके, क्षेत्रफळ एरिया. फार्म आहे, फार्म चौरसामध्ये फार्म त्याचं क्षेत्रफळ. बाजूचा वर्ग, बाजू म्हणजे साईड, साईडचा स्क्वेअर. बाजू किती आहे तुमची? 2000 मीटर आहे. किती आहे? 2000 मीटर आहे. 2000 मीटरचा स्क्वेअर. काय तो स्क्वेअर? 2 चा स्क्वेअर 4. किती आहे? 1, 2, 3. 1, 2, 3. 6 झिरो लावले इथे. 3 झिरो 6 झिरो गेले 4 करताना. ठीक आहे, हे किती झालं बघा इथं मोजा. हे झालं 40 लॅक्स मीटर स्क्वेअर झालं. ओके, हे मीटर स्क्वेअर मध्ये. आता तुम्हाला मी शिकवलंय बघा, तुम्हाला सांगितले की किती चौरस मीटरचं 1 हेक्टर असतं. तर 1 हेक्टर 1 हेक्टर 1 हेक्टर बरोबर 10,000 चौरस मीटर. 10,000 चौरस मीटर.
मग हे 40 लाख मीटर स्क्वेअर म्हणजे किती हेक्टर काढायसाठी काय करावं लागेल? त्याला 10,000 ने काय करावं लागेल? डिवाइड करावं लागेल. याला 10,000 ने भागावं लागेल. समजतंय? त्याला काय करावं लागेल? 10,000 ने भागावं लागेल. म्हणून एरिया ऑफ अ फार्म शेताचे क्षेत्रफळ, एरिया ऑफ अ फार्म शेताचे क्षेत्रफळ कशामध्ये? हेक्टरमध्ये. 40 लाख. 40 लाखला काय करतो मी? त्या 40 लाखला काय होतंय? 1,000 ने भाग होतोय. 1,000 ने भाग होतोय. हे 3 शून्य कटले, हे 3 शून्य कटले. राहिले काय बेटा? 4,000 काय राहिले? ओके. सॉरी 10,000 पाहिजे इथं 10,000. हे 4 शून्य कटले, इथले 4 शून्य कटले. राहिले काय बेटा? 400 हेक्टर. त्या क्षेत्राचं क्षेत्रफळ किती असणार आहे? 400 हेक्टर असणार आहे. 400 हेक्टर. ज्याचं 400 हेक्टर उत्तर आहे त्यांनी लोअर हँड करा बेटा. ज्याचा आन्सर 400 हेक्टर आहे त्यांनी लोअर हँड करा. ज्याचा आन्सर 400 हेक्टर आले त्यांनी लोअर हँड करा. म्हणजे डाऊट कुणाचे घेता येतील मला. 400 हेक्टर उत्तर आहे त्यांनी लोअर हँड करा. हा गीत कोई डाऊट आहे का? किरण उंबासे, कौस्तुभी डाऊट आहे? हा विघ्नेश विचार बेटा. सर तिथे हेक्टो आणि मीटरच्या मध्ये ती काय आहे म्हणजे ती काय कळणार डेका ते मीटर आहे. हेक्टोमीटर दशमान परिणामी टॉपिकला नव्हता का? डेसिमल क्वांटिटीचा होता का नाही? होतो मीटर नंतर काय असते? मीटर नंतर डेका असते. डेका नंतर हेक्टो असते. हेक्टो नंतर हा. किलो असते. ते डेका येतं बेटा. हा मग ते मीटर मध्ये कन्वर्ट का केलं सर? मीटर मध्ये कन्वर्ट का केलं? मीटर मध्ये कन्वर्ट काय केलं? चांगला प्रश्न आहे. पण मीटर मध्ये काय कन्वर्ट केलं? कारण आपल्याला माहित आहे 10,000 मीटर स्क्वेअरचं आपल्याला हेक्टर करता येतं. तर हेक्टोमीटरचं हेक्टर करू शकतो का? नाही. करता येईल त्याला पण करता येईल, पण त्याला अजून जास्त डोकं लावावं लागेल त्याला. तर अजून जास्त डोकं लावावं लागेल. त्यामुळे आपल्याला माहिती पण तसं मीटरमध्ये केलं बेटा. हा किरण उंबासे व्हिडिओ बंद करून बोल बेटा. विचार. हा किरण उंबासे बोल लवकर. बोल किरण. 1 हेक्टोमीटर बरोबर 10,000 कसं आलं? आणि फॉर्म्युलाच आहे बेटा. पहिल्या दिवशी शिकला नाही का? फॉर्म्युलाच आहे. 1 हेक्टर बरोबर 10,000 मीटर स्क्वेअर असतंच बेटा ते. हा हा पहिल्या दिवशी लिहून दिले. तू माहित नाही का तुला? पहिल्या दिवशीची वही चेक कर बरं तुझी. पहिल्या दिवशी क्षेत्रफळ एरिया टॉपिकचा पहिला भाग, पहिल्या पायची वही चेक कर. त्यात लिहून दिले बघ. हा हर्षद विचार बेटा. लवकर घ्या डाऊट तुमचे बेटा. हा सर डायरेक्ट 20चा वर्ग 400 ही असं पण होऊ शकतं. 20चा वर्ग 400 तसं नाही होऊ शकत. त्यापेक्षा सोडा 20 नाही वेगळं चालतं. हा हा बोल बेटा. अरे या म्यूट कर हर्षद. हेक्टोमीटर मधून मीटर मध्ये केलं असतं तरी उत्तर तेच आलं असतं का? हो ते चालू असतं. ओके चला झालं डाऊट. ठीक आहे. हा अजून कुणा काही विचारायचंय? कुणाला काही विचारायचंय? चॅट बॉक्स मध्ये मेसेज मी बघत नसतो. ओके हा साईड होतो बाजूला बेटा. नवमी समजते का? नवमी पंचा शिकवलेलं समजतंय का? ओके. डेमोला कुठे आहेत का डेमोचे विद्यार्थी जे डेमो ग्रुपवरून जॉईन झाले आहेत? डेमो ग्रुपवरून जॉईन झालेले विद्यार्थी आहेत का कोणी? त्याला शिकवले समजतंय का बेटा? मी सगळ्यांना अनम्यूट व्हायची परमिशन दिली आहे मी. अनम्यूट होऊन तुम्ही बोलू शकता. दिलीप बेटा डेमोचे जॉईन झाले विद्यार्थी समजते का? जे डेमो ग्रुपवरून जॉईन झाले त्यांना आहेत का? येस सर. कोण आहे जॉईन झालेले डेमो ग्रुपवरून? स्वाती कुलकर्णी. ओके तू ओके. अनन्या कुलकर्णी नाव आहे का तुझं बेटा? येस सर. हा तिचं नाव रिनेम करायचं. नाव रिनेम कसं करायचं? तुझ्या मोबाईलच्या खाली पार्टिसिपेंट असते बघ. पार्टिसिपेंट क्लिक केलं की तुझं एक टॅब ओपन होईल. स्वाती कुलकर्णी नाव असते. तर अनन्या कुलकर्णी नाव टाकायचं. कंसात शाळेचं नाव शॉर्टकट मध्ये आणि वर्ग टाकायचं पुढं. ओके. येस सर. हा तोच तुम्ही काही डाऊट आहे? तर कोणतरी स्क्रीन शेअर करते. तर कोणतरी स्क्रीन शेअर. सर माझ्याकडून चुकून झालं. कोण चुकून झालं? माझ्याकडून सर. ओके सर आपण ओके परत स्क्रीन शेअर करू नका. ओके ठीक ठीक आहे आपण सर थांबूया मग. हा आता हे हेक्टोमीटर आपण 20x20 करून 400 झालं असतं तर मग अरे असं चुकीचं नसतं येत बेटा. असं नसतं येत बेटा. ते व्यवस्थित करावं लागतं ना. इथे बसतं व्यवस्थित बसतं. मी असं दिलं तुम्हाला 135 आता सोडा म्हणल्यावर आहे मी दिलेलं सेंटीमीटर मध्ये सोडा म्हणल्यावर आता पद्धत माहित पाहिजे तुम्हाला सोडवण्याची व्यवस्थित. हे 135 सेंटीमीटर आहे आणि सोडा म्हणलं खरा बरं ह्याचं हेक्टर येते म्हणल्यावर त्याची पद्धत तुम्हाला माहित पाहिजे का नाही? आधी तुम्हाला 20 उत्तर मिळते. तुम्हाला ही शॉर्टकटच्या मागे नका लागू बेटा. आपल्या पद्धत एखादं आन्सर काढण्याची एखादा क्वेश्चन सॉल्व्ह करण्याची स्टेप्स आपल्याला माहित पाहिजेत का नाही?
एकदम असं शॉर्टकटला द्यायचं नसतं. एकदा आपण स्टेप्स एकदम माहित करून घेऊ बेटा. हा सर हा बोला अनन्या. हा सर पायथागोरस थेरमच्या वेळेस मी नव्हते. हा टॉप पायथागोरस थेरम, डेसिमल क्वांटिटीज, दशमान परिणाम हे सगळे ऍपमध्ये आहे. तुझं ऍक्टिव्हेशन आहे ऍपचं. ऍपमध्ये लॉग इन करून बघ. तुझा मोबाईल नंबर टाक, पासवर्ड टाक. ते मागचे जवळपास 30 एक व्हिडिओ आहेत बेटा. हा 30 एक व्हिडिओ मॅथचे, ते सगळे पाहून घे. दररोज एक पाहून घ्यायचं क्रमाने. येस आपण थांबूया बेटा. हा सर. हा बोला बेटा. वेलकम. सर इंग्लिशचा येणार आहे का ऍप मध्ये? इंग्लिशचं काय बेटा? व्हिडिओ का इंग्लिशचे? हा येणार आहेत बेटा. 2 दिवसाचे राहिलेत मागचे, पाठवायचे 2 दिवसाचे राहिलेत, टाकतो बेटा. मी एंड करतोय मीटिंग.